अमित गोरखे। सभापती महोदय, राज्यात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत 3 महिन्यापासून नियुक्त केलेले शिक्षक सेवक त्यांच्या हक्काच्या मानधनापासून वंचित असल्याची बाब आहे। डिसेंबर 2024च्या दुसऱ्या आठवड्यात व त्या सुमारास निदर्शनास येणे तत्कालीन महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली असून या योजनेत राज्य सरकारच्या सर्व विभागांमध्ये 6 महिन्याच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्वावर नियुक्त्या देणे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, ITI व पदवीधारक विद्यार्थ्यांना 8,000 तर पदवीधारक पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 1,000 रुपये वेतन दरमहा DBT द्वारे देण्यात येणे, त्यासाठी प्राथमिक शाळावरील रिक्त जागेंवर शाळा व्यवस्थापन समितीचे शिफारसीनुसार येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे 236 शिक्षण संस्थांना सप्टेंबर 2024 मध्ये नियुक्ती देण्यात आली असणे, या कालावधीत शैक्षणिक पात्रतेनुसार मानधन शासनाकडून अदा केले जात होते। मात्र 2-3 महिने आचारसंहिता असले कारणाने सुद्धा या प्रशिक्षणार्थ्यांचा अद्याप मानधन मिळालेले नसल्याने या प्रशिक्षणधारकांची आर्थिक परिस्थिती खालवलेली असणे तसेच या प्रशिक्षणधारकांसाठी 6 महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी देखील कमी असल्याने तो वाढवून मिळावा, यासाठी शिक्षण सेवकाने तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी शासनाने निवेदन देऊन मागणी केलेली असणे तसेच शाळा व्यवस्थापन समितीने शिफारस करूनही मानधनाची प्रक्रिया शासन स्तरावरून प्रलंबित असल्याने या शिक्षण सेवकांचे प्रस्ताव तातडीने मान्य करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे। याबाबत औचित्याचा मुद्दा मी सभागृहात मांडत आहे।